या सुखा कारणे देव वेडावला नाम घेत कापेयम नाम घेता कापेयम चरणावरी श्री संताची माथा चरणा साष्टांग हे करण दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावल सांभाळा उत्तरे विश्रांती पावल सांभाळा सेवक झालो लागलो तुमच्या निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर माझी या जातीचे मज भेट कोणी आवडीची धनी फेडावया आवडे जा हरी अंतरा पासोनी ऐसे याचे मनी अर्थ माझे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबार आहे चैतन्य भूषण पाषांड दूषण कथामृतषण जिजाऊ रमण देऊचे सुप्रसिद्ध साधू म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे यांचा 5 चरणाचा आणि भगवंताकडे काहीतरी इच्छा काहीतरी मागणी व्यक्त करणारा अभंग सेवेकरता निवडलाय। पण काही लोकांनी प्रश्न केला का हो ताई कोण जगद्गुरु तुकोबार आहे की त्या तुकोबारांनी भगवंताकडे काहीतरी मागावं कोण जगद्गुरु तुकोबार आहे तुकोबारांचा अधिकारच ऐकायचं असेल तर ज्या जगद्गुरु तुकोबारांना पाहिल्यानंतर यम सुद्धा चळा चळा कापतात ही माझ्या जगद्गुरु तुकोबारांची उंची आहे। तुकाराम 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 नाम घेता कापे यम नाम घेत कापेयम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ कोण जगद्गुरु तुकोबार आहे ज्यांना पाहिल्यानंतर यमानं सुद्धा चळाचळा कापावं आणि ज्या जगद्गुरु तुकोबारांना वारकरी संप्रदायाचा कळस म्हटल्या जातं। महिला मंडळ मंदिराचा पाया बांधला मंदिराच्या भिंती बांधल्या तुम्ही म्हणता का हो मंदिर पूर्ण झालं इकडं मंदिराचा पाया बांधला मंदिराच्या भिंती बांधल्या आपण कधीच म्हणत नाही मंदिर पूर्ण झालं ज्या वेळेला त्या मंदिरावर कळस ठेवला जातो त्याच वेळेला ते मंदिर पूर्णत्वाला जातं। मग वारकरी संप्रदाया रूपी जे मंदिर आहे ते मंदिर माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी कळस स्थानी नेऊन ठेवलं म्हणून जगद्गुरु तुकोबार वारकरी संप्रदायाचा कळस आहे आणि तेच तुकोबार भगवंताकडे मागणी व्यक्त करतात काहीतरी इच्छा व्यक्त करतात। वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आजची 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा 6व्या दिवसाची इकडे 7व्या दिवशी काल आहे का 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा बाकीचे 5 दिवस तुम्हाला भक्ती ज्ञान वैराग्याविषयी बोलता येतं पण आजच्या दिवशी या सप्ताहामध्ये झालेली सर्व सेवा आणि या सेवेतून आपण भगवंताकडे काहीतरी मागणी व्यक्त करावी इच्छा व्यक्त करावी याच्याकरता आजची कीर्तनाची सेवा आहे। आजच्या दिवशी कीर्तनकार बांधलेला आहे मागावं लागतं भगवंताकडे इच्छा व्यक्त करावी लागते आणि म्हणूनच मागणीपर प्रकरणातील तुकोबारांचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय। तुकोबार भगवंताकडे इच्छा व्यक्त करतात मागणी व्यक्त करतात मला सांगा मृत्यू लोकात असा कोण आहे की ज्याला इच्छा नाही जन्माला आलेला प्रत्येक जीव भगवंताकडे इच्छा व्यक्त करतोय
तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं इच्छा व्यक्त करतो, नवल नाही. ज्या ज्या वेळेला साधू संत मृत्यू लोकात अवतार घेतात त्या त्या वेळेला साधू संत सुद्धा भगवंताकडे इच्छा व्यक्त करतात. साधू संत इच्छा व्यक्त करतात याच्यात सुद्धा नवल नाही. ज्या ज्या वेळेला जगाचा बाप भगवान परमात्मा या मृत्यू लोकात अवतार घेतो त्या त्या वेळेला देव सुद्धा भगवंताकडे इच्छा व्यक्त करताना आपल्याला दिसतोय. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संता सदणी राहिला, वैकुंठ सोडोनी संता सदणी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संता सदणी राहिला, वैकुंठ सोडोनी संता सदणी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडणी संता सदणी राहिला. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी भावा जन्म आम. तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं इच्छा करतो, नवल नाही. साधू संत इच्छा करतात याच्यात सुद्धा नवल नाही. पण ज्या ज्या वेळेला जगाचा बाप भगवान परमात्मा मृत्यू लोकात अवतार घेतो त्या त्या वेळेला देव सुद्धा भगवंताकडे इच्छा व्यक्त करताना दिसतोय. पण फरक आहे, ज्या ज्या वेळेला तुमच्या माझ्या मनात इच्छा निर्माण होते ती इच्छा ती मागणी घेऊन आपण ज्या दारात जातो त्याला प्रपंचाचं दार असं म्हणतात. ज्या ज्या वेळेला साधू संतांच्या मनात इच्छा निर्माण होते काहीतरी भगवंताकडे मागावंसं वाटतं त्यावेळेला साधू संत देवाच्या दारात जातात. आणि प्रपंचाच्या दाराजवळ तुम्ही एक जन्म काय 1000 जन्म उभे राहा तरी प्रपंच आपली सुखाची इच्छा पूर्ण करत नाही. साधू संत म्हणतात ज्या ज्या वेळेला आम्ही देवाच्या दारात गेलोय भगवंताकडे आमच्या इच्छा व्यक्त केल्या तर क्षणी भगवान परमात्मा आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो, आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद देवाची द्वारी उभा क्षण भरी आणि तेने मुक्ती चारी साधी येल्या. ज्या ज्या वेळेला आम्ही देवाच्या दारात गेलोय भगवंताकडे आमची इच्छा व्यक्त केली तर क्षणी भगवान परमात्मा आमच्या जीवनातल्या इच्छा पूर्ण करतो.